तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही, माझ्यात ती धमक आहे कार्यक्रम करायची. तुझ्यासारखी ती अवलाद नाही, तू राजाराम पाटलांनी काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही. ही सडक छाप भाषा आहे सुसंस्कृत पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपचे असंस्कृत आमदार गोपीचंद पडळकरांची. जयंत पाटील यांच्यावर टीका करताना गोपीचंद पडळकरांनी नेहमीप्रमाणे राजकीय टीकेच्या मर्यादा ओलांडल्या. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला. गोपीचंद पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का? त्यामधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करा. अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही, माझ्यात ती धमक आहे कार्यक्रम करायची. तुझ्यासारखी ती अवलाद नाही, तू राजाराम पाटलांनी काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही. गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटले. तर पवारांच्या राष्ट्रवादीनं गोपीचंद पडळकरांविरोधात तीव्र निदर्शनं केली. गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आता शरद पवारही आक्रमक झाले. पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि पडळकरांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली. पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना फोन करून पडळकरांची टीका योग्य नाही असं म्हटलं. एवढंच नाही तर पडळकरांसारख्या बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरण्याचं आवाहन केलंय. तर पडळकरांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधही पवारांनी व्यक्त केला. दुसरीकडे पवारांचा फोन आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे कान टोचले. मला शरद पवारांचा फोन आला होता, तेही या संदर्भात माझ्याशी बोलले. मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही. गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत, अतिशय ॲग्रेसिव्ह नेते आहेत आणि अनेक वेळा ॲग्रेशन दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत. आणि म्हणून मी त्यांना हे सांगितलेलं आहे की हे लक्षात घेऊनच आपण ॲग्रेशन ठेवलं पाहिजे. तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे, त्याच्यामुळे तुम्ही आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील अशा प्रकारचा विचार केला पाहिजे, हा सल्ला मी त्यांना दिला. मात्र मुख्यमंत्र्यांनी समज दिल्यानंतरही पडळकरांची गुर्मी काही कमी झालेली दिसली नाही. मी भ्रष्टाचारामध्ये नसतो. मी याच्यावर काय झालं, पवारांनी काय केलंय? पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन केलाय, हे वक्तव्य शोभनीय नाही. पवारांनी माननीय देवाभाऊंच्या मातोश्रींच्या वरती जेव्हा खालच्या लेवलला जाऊन टीका केली तेव्हा फोन केलता का? मी तर काय मीडियामध्ये बघितलं नाही. वक्तव्याचा राज्यभर निषेध होत आहे. चला हो द्या, मी बोलेन या विषयावर नंतर. कुणाची कशासाठी असं वक्तव्य केलं मी बोलतो ह्याच्यावर नंतर. खर तर गोपीचंद पडळकरांच्या बेताल वक्तव्याची मालिका ही काही नवीन आहे. याआधीही गोपीचंद पडळकरांनी वारंवार वादग्रस्त वक्तव्य केली. पवार नावाची कीड या महाराष्ट्राला लागलेली आहे, ती तुम्हाला मुळापासूनच काढून टाकावी लागेल. अरे 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक पवार जन्माला आलाय. 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय. त्याचे सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे, आई कुणी आहे, असं कॉकटेल घर आहे. आणि ती लोक आता सगळी इकडं मोर्चामध्ये गोपीचंद पडळकरची आमदारकी गेली पाहिजे. अरे वा, बघतो ना, ये एकटाच आहे ना मी, तुझ्यासारखी अशी कुत्री घेऊन फिरत नाही. एवढंच नव्हे तर चक्क महाराष्ट्राच्या आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.